ती रेषा पडली. आपल्याला माहीत झालं की दुधामध्ये पाणी आहे की नाही हे ओळखलं. दुसरा प्रयोग, एक ग्लास घेतला, त्यामध्ये पाणी घेतलं व त्यामध्ये 2 ते 3 थेंब मधाचे टाकले आणि थेंब मधाचे तळ्यावरती गेले म्हणजे मध शुद्ध आहे. तिसरा प्रयोग, एक कागदावरती विकत आणलेले रवा घेतला व त्यावरून चुंबक फिरवला. त्या चुंबकावर जर छोटे छोटे कण जर आले असेल त्या रव्यामध्ये लोह किस मिळवलेला आहे. जर कण लागले नाही तर तो रवा चांगला आहे. चौथा प्रयोग, एक विकत मिरची व एक घरची मिरची घेतली व त्यामध्ये ती मिरची मिक्स केली. त्यानंतर 4 ते 5 मिनिट थांबलो आणि बघितलं की काही कण ग्लासाच्या तळाशी बसले. ते कण म्हणजे विटकरीचे कण किंवा वेगळे कण असेल. या प्रयोगावरून आपल्याला समजते की शुद्ध आहार असेल तर आरोग्य चांगला असेल, नाही तर आपल्या शरीराला वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात. स्वच्छ आहार असेल तर स्वच्छच आरोग्य असेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.